माझे काम प्रॉपर आहे म्हणून तर चॉपर आहे. आंबेगाव तालुक्यात एकच साहेब नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब. येणार कोण आणि या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी झालेले आपले विशेष करून आजचा जो निकाल लागलाय त्या निकालामध्ये आपल्या कळंब गावाचं असलेलं मोलाचं योगदान आणि हे मोलाचं योगदान देत असताना मागच्या 15 दिवसापासून खऱ्या अर्थाने आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रथमतः वार्ड वाईज नियोजन केलं, मग बूथ वाईज नियोजन केलं. त्यामध्ये कळंब गावठाण बूथ असेल, कोरपेमळा असेल, गणेशवाडी असेल, बैरनाथमळा, शिरामळा, पाठीमागं सुंबेमळा हे सर्व बूथ वाईज नियोजन. त्यामध्ये आपल्या महायुतीचे मग त्यामध्ये शिंदे सेना असेल, भाजप असेल किंवा इतर जे मित्रपक्ष असतील यातला कुठलाही घटक यामध्ये वेगळा झाला नाही आणि एक दिलाने सर्वांनी या ठिकाणी साहेबांचा विचार त्या ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हा विचार पोहोचवत असताना आंबेगाव तालुक्याचा झालेला 35 वर्षाचा विकास आपण समोर ठेवूनच त्या ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचलो आणि मतदारांपर्यंत पोहोचत असताना खरं तर आता समोरचा उमेदवार पराभूत झालेला आहे. त्याविषयी तर आपण काही बोलणार नाही, त्यांच्याकडे कुठलंही व्हिजन नसल्यामुळं आज आपण विकासाबद्दल फक्त प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलो. मतदारांनी आपल्याला साथ दिली आणि विशेष या ठिकाणी उल्लेख करायचा आहे जो आपल्या कळंब गावातून मिळालेल्या 521 मतांचा लीड, ज्यामध्ये या लीडचा एक मोठा सिंहाचा असा वाटा आहे. मी सर्व मतदार बंधू भगिनी गावातील सर्व आपले जे पक्ष घटक पक्ष आहेत त्यामध्ये शिंदेची सेना आहे, भाजप आहे, इतर पक्ष आहेत, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्वांनी खूप असे परिश्रम घेतले. दामोदर करत रमेश आहे, कोकुळ आहे, इकडे कमलेश आहे. प्रत्येक वार्डमध्ये आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, पण प्रत्येकाने खूप असे कष्ट घेतले. त्याचाच परिणती म्हणून आज आपल्याला एवढे 521 मतांचं लीड झालं आहे आणि आज तालुक्यामधून आपला अष्टविजय साजरा झालेला आहे. मी नामदार साहेबांना कळंब गावाच्या वतीने या ठिकाणी पुढील कारकिर्दीत शुभेच्छा देतो. 100% आपल्या तालुक्याला चांगल्या प्रकारचं मंत्रिपद भेटेल यात कुठल्याही प्रकारची माझ्यामध्ये शंका नाही. पुन्हा एकदा मी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांना सांगतो नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा देवी माते की माननीय सभापती साहेब तुम अमर रहे. गणेशवाडीवर मला इकडून आम्ही प्रचंड मेहनतीने काम केलं. योगेश शेठ असतील, योगेश वरपे, सोमनाथ शेठ बालेराव यांनी रात्रभर जागून मतदानातली माणसं सावध केली, साहेबांच्या पाठीमागे उभी केली. काही माणसं म्हणायचे आपलं साहेब धोके देत. आता धोके देत म्हणले आम्ही जर टेन्शन देते नरहरी आहे ना, नरहरी सारखा माणूस तर वागायचे त्या वज्रमळ्यामध्ये. त्याच्या पुढं कुत्री मात्र चालत नाही, तो खाऊन टाकतो. राहुल आम्ही सगळ्यांनी चेअरमॅन असेल, रमेश शेठ असतील,
आमचे सरपंच गोकुळ शेठ यांचं लय मोठं योगदान आहे. गोकुळ शेठ हे सुद्धा त्या दिवशी रात्री 3 वाजेपर्यंत गणेशवाडीत रात्री बसून होते. या सगळ्यांमुळं हा 147 काय जी मतं पडली हे आमचे सरपंच याच्यामुळं पडली. रात्रभर बसून होते. याचं श्रेय कोणी घेऊ नये अशी मी विनंती करतो. आणि याच्यापेक्षा ताकदीने मिळून ज्या दिवशी साहेबांना कॅबिनेट मंत्री मिळेल त्या दिवशी आपण साहेब का आपण काय ऐका जे आपल्या लोकांनी 521 लोकांनी जास्त मतदान केलं जे सगळ्या लोकांनी मतदान केलं ते काय आमदारांना मतदान झालं ते आपल्या मंत्र्याला मतदान झालेले. साहेब हे कॅबिनेट मंत्री होणार माझ्या देवीचा आमच्या अरे साहेबांना मारो साहेब आपलं तुम्हाला सांगतो साहेब हे कॅबिनेट मंत्री होणार महाराष्ट्राचा कारभार करणार. साहेबांना जलसंपदा मंत्री पाण्याचं जे खाते ते मिळणार आणि तालुक्यातला पाण्याचा पण साहेब मिळवणार. आम्हाला शब्द आहे. धन्यवाद. वळसे पाटलांना जे कळंब गावातून निर्णायक मत झालं 521 मताची आघाडी मिळाली ती विजयामध्ये मोठी निर्णायक ठरलेली आहे. तर याबद्दल सरपंच तुमचं काय मत आहे? कळंब गावाने विकासाला साथ दिली का नाही दिली? माझं म्हणणं ऐका ना ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली नाही. पत्रकार साहेब ही निवडणूक आज कोणत्या दिवस त्याच्यामुळे झालं विकासावर निवडून झाले साहेब तर 15,000 निवडून आले ते साहेब 1,000 निवडून आले ना. कळंब गावात जे मतदान केलं ते वसंतराव बालराव प्रमोद शेठ कानडे रमेश शेठ यांच्यावर जो देवदत्त निकमने अत्याचार अन्याय केला त्या अन्यायाला कळंब गावाने उत्तर दिले. 521 माझ्यासारख्या कार्यकर्त्यासुद्धा वसंतराव अन्याय केला त्या अन्यायाचे उत्तर कळंब गावाने दिले. हे काही विकासाचं मतदान झालं नाही काय नाही. पण पहिल्यापासूनच कळंब गावावर वळसे पाटलांचं प्रेम होतं 100% आणि विकास कामांना सुद्धा त्यांनी काही कमी केलेलं नाहीये. 2 वर्षे पाटलांच्या ज्या सांगितल्याची लोक होऊन गेली का ज्यांनी लाभार्थी म्हणून जे लोक म्हणतो की तुतारीवाली ती त्या लाभार्थ्यांनी जो फायदा घेतला ती आज तुतारी गेली. ऐका ना आमची प्लेट कार्यकर्ते राहिले सभापतींनी ज्यांना मोठं केलं वसंतराव बालरावनी त्यातली लिमिटेड लोक आमच्याकडे राहिली. बाकी या संघटनेचा इथं फोटो काढून बघा याच्यात एक काही माणूस वसंतरावांनी सांगितलं सभापती निवडणूक आज तुझ्या तू माझ्या कार्यक्रमात मी तुझ्या कार्यक्रमात या बसून झाली. वसंतराव प्रमोशन यांचा जो अन्याय झाला त्या अन्यायाच्या कळंब गावाने बादल्या घेतलेल्या एक नंबर ठरली बरं का गावात पण ज्यानंतर राजा यांनी हवा काढून घेतली तालुक्यातून पुढं एकमेव माणूस फक्त पवार साहेब आहे का ना मी पण पवार साहेबांना मानतो पण एकमेव माणूस हा की शिवराज शेख यांनी पवार साहेब म्हणजे हवा काढून घेतली बरं तालुक्यातून. बोला राक्षे बोला. वार्ड क्रमांक 1 मधून जे 169 मताची आघाडी मिळाली त्याबाबत काय म्हणाल तुम्ही? वार्ड नंबर 1 मधून जे 169 मताची आघाडी मिळाली त्याबाबत काय म्हणाल तुम्ही? गेल्या वेळेस लोकसभेपेक्षा आघाडी यंदा जास्तच आहे. वळसे पाटलांनी जो आजपर्यंत विकास केला त्यामुळं आज 1 नंबर वार्डामधून जे मतं मिळालं त्याचं कारण 169ची आघाडी मिळाली त्याचं कारणच ते. आणि लोक कोणत्याही मुद्दामांना बळी पडली नाही आणि हेच दाखवून दिलं लोकांनी की लोकांनी पाटलाचे योग्य आहे आणि त्याच्यामुळे लोकांनी मतदान केलं. नमस्कार. आंबेगावमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये आमदार दिलीपराव वळसे पाटलांचा जवळपास 1500 मतांनी विजय झालेला. ही निवडणूक अतिशय चुरशीची होती आणि अस्तित्व टिकवणारी होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कळंब गावाचा विजयामध्ये वाटा अत्यंत मोलाचा राहिलेला आहे. कळंब गावांनी नामदार दिलीप वळसे पाटलांना
521 मताची आघाडी या ठिकाणी दिलेली होती। या गटामध्ये अनेक गाव मायनस होत असताना देखील कळमने आपला गट राखला आणि वळसे पाटील साहेबांना 521 मताची आघाडी या ठिकाणी दिलेली होती। कळम गावचे सगळे कार्यकर्ते, सरपंच, सभापती उषाताई आणि सर्वच कार्यकर्ते, उषाताई कानडे, उषाबाई कानडे, सरपंच, सभापती, त्यांच्याबरोबर असणारे सगळे कार्यकर्ते सगळ्यांनी एकजुटीने काम केलं आणि जे गाव मायनस होणार अशी बोल सगळीकडे उठत होती, त्या गावाने देखील जवळपास 521 मतांची भरघोस आघाडी साहेबांच्या विजयाच्या वाट्यामध्ये दिलेली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि साहेबांना त्यांच्या विजयाच्या लाख हार्दिक शुभेच्छा। जय राष्ट्रवादी, जय राष्ट्रवादी। नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा जय असो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय असो। नामदार दिलीपराव वळसे पाटलांचा जय असो।